नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे. तर आज आपण 36 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. मी इथं तुम्हाला दोन्ही भागाची कटिंग दाखवणार आहे. तर इथं पूर्ण उंची आहे 14 13 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 14 घेतली. शोल्डर 5.5 घेतलं. मुंडा 6 इंच घेतला. इथून चेक करायचं आहे मुंड्याची लाईन बरोबर आहे की नाही ते. इथं मुंड्याची लाईन ओढून घ्यायची आहे. इथून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 36चा चौथा भाग 9 इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही लाईन इथे मी ड्रॉ करून घेतलेली आहे 1.5 इंच मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी. आता इथं मुंड्याचं निम्म 3 इंच आणि फिटिंग लाईनच्या बाहेरपासून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे मागच्या मुंड्याला. इथं कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 29, त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. सरळ लाईन इथं ड्रॉ करून घेतलेली आहे. आता ही मार्जिन लाईन फिटिंग जोडून घ्यायची आणि फिटिंग लाईन सुद्धा जोडून घ्यायची आहे. इथं मागच्या टक्ससाठी आपल्याला 4 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि वर 4.5 इंच घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने अर्धा इंच, 1 इंचाचा टक्स जोडून घ्यायचा आहे, उभा टक्स. अशा पद्धतीने गळा रुंदी आहे 2.5 इंच, शोल्डर आहे 3 इंच, मागचा गळा आहे 9 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे. जेवढा गळा असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळून घ्यायचं. म्हणजे इथं 9.5 इंच घेतलेलं आहे आणि इथं बॉक्स बनवून घेतलेला आहे. गळ्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता. तर आता हा मागचा भाग आपण कट करून घेऊ. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता हा मागचा भाग ठेवून आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची आहे. तर इथं अर्धा इंच आपल्याला समोर ठेवायचं आहे हुक पट्टीसाठी एक्स्ट्राचं, आणि तिथून आपल्याला हा मागचा भाग ठेवून घ्यायचा आहे त्या लाईनपासून. आणि इथं जसं आहे तसं आपण आखून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथं मागचा भाग इथं आखून घेतलेला आहे समोर अर्धा इंच ठेवून. आता इथं आपल्याला खालच्या साईडला पाव इंच वाढवायचं आहे, 1.25 इंच. तर 1 इंचाला 2 रेषा कमी, तुम्ही अर्धा इंच सुद्धा वाढवू शकता. तर इथं मी 1.25 इंच वाढवलेलं आहे. इथं अगोदर आपण मुंड्याची लाईन ओढून घेऊ आणि समोरचा मुंडा, समोरच्या मुंड्यासाठी अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथं गळा रुंदी 2.5, शोल्डर 3, समोरचा गळा आहे 6 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी इथे 6.5 घेतलेला आहे. एक इंचावरून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने.
इथून आपल्याला 4 इंचवर घ्यायचा आहे एक पॉइंट. इथून 3.5 इंच आणि टक्स आपला 10 इंचाचा आहे. छत्तीस साईजसाठी तुम्ही 10.5 सुद्धा घेऊ शकता. तर इथं 2 इंच आपल्याला समोर घ्यायचं आहे, वर 2 इंच. मुंड्यापासून आपल्याला आकार द्यायचा आहे प्रिन्स कटच्या कटोरीला. अशा पद्धतीने 2 इंचापासून अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. इथून अर्धा इंच आपल्याला कट करायचं आहे. समोर अर्धा इंच घेतलेलं. आता हे कट करून टाकायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे लाईन मारून घेते. हे सुद्धा अर्धा इंच आपण कट करत असतो मागच्या मुंड्याचं. आता जे 2 इंच आपण वाढवलेलं आहे ते समोर वाढवून घ्यायचं आहे. इथं 1 इंच वर आणि जोडून घ्यायचं आहे. आता हे इथून आपल्याला थोडं वाढवलेलं आहे ते वरच्या लाईनपर्यंत कट करायचं आहे. अशा पद्धतीने अर्धा इंच कट करून टाकायचं आहे. इथे सुद्धा मी लाईन मारून घेत आहे. कट करायचं आहे ते. आता हे कट करून घ्यायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दोन्ही भागाची कटिंग दाखवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपल्याला प्रिन्स कटची कटोरी इथून कट करायची आहे आणि हे अर्धा इंच आपण इथून कट करायचं आहे. पाव इंच, अर्धा इंच, पाव इंच कट करू शकता. इथे अर्धा इंच आपल्याला कट करायचं आहे. बघू शकता इथून अर्धा इंच अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट 36 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवलेली आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.